तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर साफ चूक आहे. एका वाक्यात उत्तर दिलं. दुसरी गोष्ट बुवा, दुसऱ्यांच्या चुका काढण्या अगोदर आपण कवी आहात, ज्ञानीवंत आहात, लेखक आहात. मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं बुवा, ज्या वेळेला आपण प्रस्तावन करतो, या रंगमंचावरती उभा राहतो, सर्व देवतांना सर्वांना मानाचा मुद्रा नतमस्तक होऊन झाले तरी नटेश्वराला बुवा तुम्ही विसरतात. या रंगमंचावरती बुवा तुमची माझी युट्यूबला वारी असेल आजची लाईव्ह, तुम्ही पुन्हा ऐका. नटेश्वराच्या चरणी नतमस्तक व्हायला का विसरता मला काही कळत नाही बुवा. दुसरी गोष्ट बुवा, शाहिराना मान हा ही अर्धी बारा झाल्या तर नका देऊ, पहिलाच द्या. दुसऱ्या शाहिराला मान देताना पहिल्या सुरुवातीला द्या. विसरता राहील नंतर मग मान दिला. असं बुवा काही चुका तुम्ही सुधारा. आणि बुवांना माझं वाक्य खोपतं, बोलू नको म्हणतात, पण बुवा जे मी वाक्य बोलतो त्याचा अर्थ हा चांगला आणि खरोखर सुटसुटीत आहे. मायबाप शिकव तुमच्या समोर तेच वाक्य पुन्हा. लढण्याचा इतिहास आमचा, लढण्याचा इतिहास आमचा, हर नाम आमच्या रक्तात नाही. मायबाप शिकव वाक्य बघा. लढण्याचा इतिहास आमचा, हर नाम आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी, जोवर मैदानात उभा मी, तोवर जिंकणं नियतीला शक्य आहे. वाक्य सुंदर आहे, वाक्यात काही खोट नाही. तुम्ही मला बोलू नका, वाक्य सुंदर आहे, तुम्हालाही त्याचा अर्थ चांगलाच कळला आहे. चला मायबाप शिकव कार्यक्रमात सुरुवात करूया. कारण का आयोजकांच्या नियमानुसार 15 मिनिट बाहेर उरकायचं आहे. 15 मिनिटात तुमचं मनोरंजन करूया. मायबाप शिकव ज्याप्रमाणे आम्हा दोन्ही शाहिरांना पहिल्या बारीला सहकार्य केला, त्याचप्रमाणे आम्हा दोन्ही शाहिरांना दुसऱ्या बारीलाही सहकार्य करा अशी आशा व्यक्त करतो. आणि मी माझ्या दुसऱ्या बारीला सुरू करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जरा क्लिअर लोकांना आवाज जाऊ दे, मध्ये पुरपुर नको. हा बाई ए बाबा आहे मी त्या ठिकाणी. कोल्हापूर बोवांचं आगमन झालेलं आहे. नमस्कार तुम्हाला. शाहीर मानाचा मुद्रा बाई बोवांना पायी बघितलेले आहे. विषय बोलायचं एवढंच कारण आजचा कार्यक्रम म्हटलं होतं काय जास्त बोलायचं नाही.
परंतु एखादा माणूस जर जास्त जर डोक्यावर चढत असेल, आला आग्यावर तर घ्यायचं शिंगावर, आहे की नाही? हा. आणि वाजवणारे हिंदी काय मारायची जास्त, काय हिंदी? हा, त्याची वाजपेट कशी मारली? हिंदी. आपण मारायची हिंदी. मी शिकवतो कसं गायचं हिंदी बघा. हा, असो. या ठिकाणी बुवा माझ्या साडीवरती गेलेले आहेत. अरे बाबा, सापूच्या तळ्यावरती बुवानी साडी लावून आले. विषय काय त्याला मला माहिती आहे. खेरसदेव गावाने आमचा कार्यक्रम झाला. बुवा म्हणाले की शक्तिवाले म्हणजे बाई बदल पाहिजे. बसा बसा बसा. आज माझी पण मुलं मोठी आहेत, तुमची पण मुलं मोठी आहेत. होऊन जाऊ दे. राणा, हा राणा. आज काय होईल ते होईल, पण 26 तारखेला जोरात होईल. फुल राणा. ओपन नाही, ओपन चालेल. हा, तर विषय आहे. बुवानं म्हणून गेलो होतो. बुवा म्हणाले की मला डोक्यावरती पदर पाहिजे, बाई पाहिजे किंवा फेटा पाहिजे. म्हटलं ठीक आहे, चला सापूच्या तळ्यावरती 9 तारखेला आपला शो होणार आहे. त्या दिवशी म्हटलं मी साडी लावून येतो, तुमच्यात दम असेल तर लंगोट लावून या. आपण त्या पूर्वजांनी आपल्या केलं ते आणि बुवानी मान्य केलं ते. मी लावून येतो. बुवा येऊन खरं बोलायचं. हा बाई खरं बोलायचं. हा, बुवानी मान्य केलं होतं की मी सापूच्या तळ्यावरती लंगोट लावून येतो. माझ्या मागचं पुढचं तुम्हाला बघावं लागेल. मी म्हटलं ठीक आहे, झापूक झुकतो. तुझं मागचं पुढचं मला काय सगळ्यांना बघायची उत्सुकता आहे हो. परंतु बुवा हरले म्हणावं लागेल सापूच्या तळ्यावरती. कारण 90% माझा आवाज गेला होता. माझी पहिली वारी गेली होती. ज्याप्रमाणे बुवा बोलते, लोगड्यानं बुवानं वाचतं बोल. हा, मग ही लोगडं काय करू शकतं, एक स्त्री काय करू शकते, आदिमाया काय करू शकते, हे दाखवून दिलं बुवा. तेव्हा जास्त उड्या मारायच्या नाही, लक्षात घ्या. चंडीतच राहील, चंडीत. बुवा तुम्हाला अजून एक पण चॅलेंज आहे आपला. ती कुठं नाही म्हटलं. आपली अजून वारी आहे व्हायची. मी चॅलेंज पूर्ण केलाय, तुम्ही चॅलेंज पूर्ण करून दाखवा तर तुम्हाला मानेल. जबान दिली की दिली, चल बरोबर की नाही. एकदा जबान दिली की साडे लावून येतो मी आलो. तुम्ही जबान दिली मी लंगोट लावून येतो. माझा मागचा पुढचा बघायला लागेल, सगळंच बघू आम्ही. चॅलेंज पूर्ण करायची जर धमक असेल तुमच्यात तर 26 तारखेला होऊन जाऊ दे. राणा आपण काय कमी पडणार नाही, हा माझा शब्द आहे. लांजा तालुक्यात दोघांचे फॅन फॉलोअर भरपूर आहे. तेव्हा हे जोडी हिट आहे. पिक्चर हिट, ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. हा, असो माझा जोपर्यंत हळूहळू बोलत समाचार घेणार आहे. बघा हिंदी गाडी टोपी घाला नाही तर तुमची करीन काशी. बुवा माझी काशी करू नका. मी ज्या वेळेला परिपूर्ण शाहीर म्हणून मला वाटते मी परिपूर्ण शाहीर झालोय स्वतः. कारण मी अजून शिकतोय, बरंच काय मला शिकायचं. परिपूर्ण शाहीर मला व्हायचं आहे तेव्हा मी नक्की टोपी घालीन. आता सगळ्यात टोप्या लावतोय मी, असं बुवा म्हणून गेले. टोप्यावर टोपी बुवा लावतात लोकांना, तर कुठं कुठं टोप्या लावल्या मला सांगितलं तर बरं होईल. हा, असो या ठिकाणी बुवा म्हणून गेलेला आहे. गण बुवांचा होता, सुंदर चाल होती. कटिंग तर द्यायलाच पाहिजे, नाही तर बुवा म्हणतील काय. हा
हा मेरे यारा तेरे संग काय होतं बघा, मेरे यारा तेरे संग अगर पाएंगे हमें तेरी है कसम सबर जाएंगे, मेरे यारा तेरे हम अगर पाएंगे हमें तेरी है कसम सबर जाएंगे। बहुत कटिंग करतो बघा, गणाची कटिंग। पार्वती ने मनाचा केला कचराया, सजीव करुणी त्याला ठेवला रक्षणा। पार्वतीने मनाचा केला कचराया, सजीव करुणी त्याला ठेवला रक्षणा। तुझा म्युझिक वाले एवढे सुंदर वाजवत आहे, तुमच्या काही जाऊ नका. माझ्याकडून चांगलं घेता येईल तेवढं घ्या, तुमच्याकडून चांगलं शिकताय तेवढं मी शिकतोय. तुमच्यापेक्षा मी छोटा कलाकार आहे. जे चांगलं घेताय तेवढं घ्या, जे वाईट असेल ते सोडून द्या. पुढचा विषय राहिला बुवा म्हणतात की मी प्रश्न लोकांसाठी दिला होता. एक पुरुष, या विश्वात एक पुरुष, त्याचे अवयव टिंब खाली बसा हा दिसू दे, युट्यूबला जाऊ दे बारी. एक पुरुष या विश्वामध्ये होता बलवान, त्याचे अवयव टिंब. आता ठीक आहे, मी याला माणूस आहे, चला बुवा मोठे शिकलेले आहेत, न्यायवंत आहेत, खरोखर त्यांना मानलं पाहिजे. खूप ऑल द बेस्ट तुमच्यासाठी. चला मी बुवा कमी शिकलो तुमच्यापेक्षा. मी टिंब म्हटलं, पण गाळलेल्या जागा भरायच्या कोणी? तुम्ही तरी भरून काढा. आहे की नाही? रिकामा जागा भरा असा प्रश्नाचं उत्तर असतं. त्याला प्रश्न टाकला टिंब मग गाळलेल्या जागा भरायच्या कोणी? तुम्ही त्या भरून दाखवा ना. तो शब्द तुम्ही उच्चारून दाखवा, बघूया. असो, तेव्हा जोशी बुवांची काशी काय करावी ह्या वार्ता सोडून द्या. भाऱ्यांना पूर्ण उरलेला माणूस आहे. या तुमचं चांगलं आहे ते चांगलं घेणार आहे, वाईट आहे ते सोडून देणार आहे. आजपर्यंत कधी कोणावरती रुसलो नाही, कधी कोणावरती रागवलं नाही. परंतु हा जोशी शाहीर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माज नाही पण अभिमान आहे. या करमणुकीचा, या कलेचा, या नटेश्वराचा, या मराठी मातीचा कुणबी असल्याचा अभिमान आहे. कुणबी असल्याचा अभिमान आहे. ओढत पण वागणार नाही, चॅलेंज आहे. त्याच्यामुळे 26 तारखेला लंगोट लावायच्या तयारीत या. जर तुम्ही लंगोट लावून आलात तर 2000 रुपये मी तुम्हाला बक्षीस देईन. 2000 रुपये मान्य करता. 2000 मला सुपारी मागे पैसे कमी पडले तरी चालतील. 2000 देणार ना बुवाला. 2000 दादा गावकर 2000 बुवाला देणार. लंगोट लावून यायचा. जुना आणा पुराणा आणा पण घेऊ घालून घ्या. आणि
आणि जर नवड लावून आला तुमचा भाऊ सत्कार सुद्धा करेल. बस हा मी काय नांदा तालुका सत्कार करेल तर त्या दिवशी तुम्हाला मानेल. लांबोरे आता आहेत पावसाचे चिंबोरे वाढव. गवळण कायदे होती सुंदर विषय बुवाने मांडलेला आहे व म्हणून केलेला आहे. किती वाट पाहशील राधे. ऐका तत्पूर्वी रसिकांच्या मनपसंतीतून हॉलवाड्यांकडून सूचना आलेल्या आहे. आवडती बारी घ्या 15 मिनिटात आवडती घ्या. आवडणार आहे तुम्हाला आवडण्याचा प्रयत्न करतोय काहीतरी लोकांना दिलं पाहिजे बरोबर की नाही. थोडक्यामध्ये कटिंग देतोय म्हणजे सेटिंग केली ती बरोबर सेटिंग करणार आपण 26 तारखेला ओपन चॅलेंज हा हो काय म्हणून गेले बघा. किती वाट पाहशील राधे कुंजवनात. किती वाट पाहशील राधे कुंजवनात. किती आठवांचा पूर माझ्या या मनात. वा म्हणतात किती वाट पाहशील राधे कुंजवनात म्हणजे राधा वाट पाहते कुंजवनात म्हणजे वाट राधा पाहते. मग आठवाचा पूर कोणाला आला पाहिजे राधेला आला पाहिजे की नाही. आतून त्यांना राधा वाट बघते कुंजवनात कृष्णा येते मला भेटायला. आणि बघ काय म्हणतात किती वाट पाहशील राधे कुंजवनात. किती आठवाचा पूर या कानाच्या मनात म्हणजे माझ्या मनात. ही राधा म्हणतात तू आतून त्यांना वाट बघते आणि आठवाचा पूर कोणाला येतोय म्हणजे असं आलं. हा एक पोरगी बघायला गेला आमचा बुलबुलवाला आणि शोधत घरी तिची आठवण काढत बसला आमचा बँकेवाला. असं झालं म्हणजे व शब्दांमध्ये तारतम्य ठेवा आणि काय बोलतोय त्याचं थोडं भान ठेवा. कारण तुम्हाला शिकवण्यात कमी मोठा शाहीर नाही परंतु शब्दाला शब्द तोडीला तोड देणार. बघा हा काय म्हणतोय मी काय म्हणतो बघा कसं. तुझं माझं नातं आहे जगा वेगळं. तुझं माझं नातं आहे जग वेगळं. युगानुयुगे उलटली तरी राहील अमर. युगानुयुगे उलटली तरी राहील अमर. तुझं माझं नातं आहे जग वेगळं. तुझं माझं नातं आहे जग वेगळं. युगानुयुगे उलटली तरी राहील अमर. युगानुयुगे उलटली तरी राहील अमर. युगानुयुगे उलटली तरी राहील अमर. युगानुयुगे उलटली तरी राहील अमर.
काय म्हणायचं आहे रसिक हो, सध्याच्या परिस्थितीमध्ये राधाकृष्णाचं काय अतूट नातं आहे ते आजच्या पिढीला जाणीव करून देणं गरजेचं आहे. कारण राधाकृष्णाचं प्रेम हे सांगण्याच्या पलीकडे आहे आणि कोणाला कळण्याच्या अलीकडे आहे. तेव्हा बुवा त्याची आपण गिनती करू शकत नाही. तेव्हा राधाकृष्णाचं प्रेम हे फक्त वासनेचं प्रेम नव्हतं, ते वेगळं प्रेम होतं. ते बहीण भावाचं होतं, हृदय जडलेलं होतं. सगळ्या भावना त्याच्यामुळे जडलेल्या होत्या, सगळी नाते जपलेली होती. असं त्यांचं प्रेम होतं आणि ते प्रेम युगानुयुगे उलटून गेली तरी तसंच अमर राहील. म्हणून म्हणतो बघा, शॉर्टकट बारीक करणार आहे, एक दोन विषय घेतो बघा. वाजव या कृपी सेवा समाज सेवा मंडळ कोकण विभाग कल्याण यांच्यासाठी एक छोटस गाणं आता लगेच तयार केलेलं आहे. कसं गातो बघा. तुम्हाला काय म्हणतोय हा छोटासा शाहीर. सदैव पाठीशी उभा रहा, माझ्या मस्तकी तुमचा डोळा, तुमच्या चरणाची धूळ लावून कपाळी नमस्कार करतो तुम्हाला. जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी
या ठिकाणी आमची छोटीशी वेळीवाकडी कला सादर करण्याची मोबाईल संधी देत त्याबद्दल या मंडळाचे रसिकन तुमचेही आभार मानतो आणि आमची खरोखरच आमच्या मंडळाला आमच्या कार्यक्रमाला चांगले साथ दिली. तुमची काही वेळाकडे बोललं असेल तर बुवा तुमची आणि रसिक तुमची माफी मागतो. चांगले असेल तर घ्या, वाईट असेल ते सोडून द्या.